मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक चावडीवर जे आहे मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे दाखले व डोमिशियलसाठी मोठी गर्दी होत असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बुलढाणा शहरातील या जुना गाव परिसरातील एका चावडीवर आहोत, ज्या ठिकाणी आपण बघू शकता या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत महिला आणि पुरुष वर्ग जे आहे या ठिकाणी आलेले आहेत। ते चावडीवर उत्पन्नाचे दाखले घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महिला मोठ्या प्रमाणात आहे, कारण ही योजना जी आहे महिलांची असल्यामुळे या ठिकाणी कामकाज जे आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या या उत्पन्नाचे दाखले घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जी आहे गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे। सोबतच सेतू केंद्रावर जाऊन उत्पन्नाचा दाखला आणि त्याला लागणारा डोमिशियलचं जे प्रमाणपत्र आहे ते घेण्यासाठी देखील मोठी गर्दी होत आहे। मोठी गर्दी उत्पन्नाचे दाखले असतील, सोबतच डोमिशियल असेल, हे काढण्यासाठी सुरू झाली होती, परंतु यातल्या काही ज्या अटी आहेत ते शासनाने पुन्हा शिथिल केलेल्या आहेत। त्या देखील नागरिकांना माहीत आहे किंवा नाही ते जाणून घेण्यासाठी आपण तहसील कार्यालय या परिसरामध्ये आलो आहेत। काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काही महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या या सदर योजनेबद्दल। ते काय सांगाल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे, तिच्यात तुम्हाला कशी योजना वाटली आणि काय हिच्यात तुम्हाला काही अडचण येत आहे का? अडचण म्हणजे काय, आम्हाला आता ही योजना करण्याच्या याच्यात आम्ही आता वेगळं राहतो आहे आणि आमच्याकडे उत्पन्न आमचं सगळं प्रायव्हेट आहे। आमचं पर्सनली शेती ते आम्हाला काहीच नाही आहे, घर आहे आमचं आमच्या नावाने ते काहीच नाही आहे। तर त्याच्यामुळे मग हे आता अडचणी अशा येऊन चाललेल्या आहे। उत्पन्नाचा दाखला म्हणा किंवा मग जन्मतारखेचा दाखला पाहिजे म्हणतात, TC पाहिजे आहे, तर मग ते आता आम्ही आता 30-40 वर्षाचे 50 वर्षाचे आहे, तर ते आणायचं म्हटलं तर ते प्रत्येक ठिकाणी आता गावाला जाणं आणणं हे या अडचणी येतात आहे। मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू केली, कसं वाटतं तुम्हाला? काय नाही, एकदम छान योजना आहे आणि महिलांना म्हणजे उत्पन्न काहीतरी त्यांना त्यांच्या पायावर। आता मी स्वतः माझा प्रायव्हेट जॉब करते, माझा कोरोना पिरियड पासून जॉब गेलेला होता आणि मला काय माझ्या स्वतःच्या याच्यावर मला असं कोणाला पैसे मागायला नाही आवडत। माझे मिस्टर देत नाही अशातला भाग नाही, पण मला माझं स्वतःचं मी कोणाला माझ्या मुलाला मदत म्हणा किंवा माझ्या मिस्टरांना मी मदत करते, मला ते आवडते आणि याच्यातून मी माझ्या कुटुंबासाठी मी काहीतरी करू शकते आहे, हे मला याचं जास्त हे होते। माझे 1,500 माझ्या हक्काचे राहणार आहेत ते, त्याच्यामुळे मला ते खूप आवडलेली आहे योजना। आता सध्या मी प्रायव्हेट जॉब करते, पण त्या जॉबमध्ये मला खूप कमी पैसे भेटतात, पण तरी मला माझं किती काही अडचण झाली तर पण आता हे 1,500 माझ्या हक्काचे राहणार आहेत। त्याच्यामुळे महिलांमध्ये या योजनेबद्दल फार मोठा आनंद आणि उत्साह जो आहे तो बघायला मिळतोय, परंतु या योजना राबवत असताना ज्या काही अडचणी त्यांना सामोरे जावं लागत आहेत त्या अडचणी देखील दूर व्हाव्यात अशी भावना जी आहे महिलांकडून व्यक्त होत आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।